नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग खरोखरच जबरदस्त दाखवलेला आहे. म्हणजे काय होतं की गुड्डूसुद्धा सगळं काही आता तो जे काही सत्य असतं ते नंदिनीला सांगून तो आपल्या गावी निघून जातो मित्रांनो. आणि इकडे जीवाची जी काही अवस्था झालेली असते त्यामधून आता काव्यासुद्धा त्याला एकदम छानपणाने समजावून सांगून त्याला बाहेर काढते. आणि नेमकं ते सगळं काही पार्थ बघतो आणि त्याला आता आपल्या चुकीची जाणीव होते. म्हणजे त्याला ते सगळं काही कळतं की आपलं आणि नंदिनीचं जे काही नातं आहे तेच आता या दोघांच्यामध्ये राहिलेलं आहे. आणि तो लगेचच तडकाफडकी नंदिनीकडे सुद्धा जातो आणि तिला सगळं काही ती हकीकत सांगतो. आणि असं सगळं काही मित्रांनो आजच्या भागात घडलेलं आहे. तर चला मित्रांनो, आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आता हा जो गुड्डू जो असतो तो बेल वाजवतो आणि तेव्हा नंदिनी दरवाजा उघडते आणि त्याला समोर बघते तर त्याच्या हातामध्ये सगळं काही असतं आणि असं सगळं काही सामान वगैरे असतं. फोटो वगैरे जे असतात नंदिनीचे आणि जीवाचे ते सगळे असतात. तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते, "गुड्डू भैया तुम्ही तर तेव्हा असं असं म्हणत असते." तर तेव्हा गुड्डू सांगतो, "नंदिनी भाऊजी मी गावाला परत चाललेलो आहे. तो काय आहे ना, पिंकीला फोन केला होता मी. तिला तुमची आणि जीवाभैयाची सगळी काही रामकहाणी सांगितली. मग तो रोने लगी. ती बोलली की मी नंदिनी भाऊजीसारखं तुम्हाला गुस्सा नहीं होणार. तुम्ही सगळं काही सामान घेऊन गावाला परत या. इसलिए हम जा रहे हैं." आणि आता तो परत म्हणतो, "नंदिनी भाऊजी आपको मनाने के लिए जेव्हा भैयाने ना 21 दिवसाचा व्रत केला होता. लेकिन जाते जाते माझी आणि पिंकीची नैया पार लावून गेले जीवा भैया." आणि असं तो बोलून चाललेला असतो तर नंदिनी त्याला म्हणते, "तुम्ही गावाला जाताय ना, तर अशा रिकाम्या पोटी जाऊ नका. मी काहीतरी खायला करते ना तुमच्यासाठी, या ना तुम्ही आतमध्ये." असं म्हणून ती आता गुड्डूला आतमध्ये बोलवत असते. तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "नहीं नहीं नंदिनी भाऊजी अभी भूख नहीं है. वो का है ना हमारे दोस्त जीवा भैया चले गए ना. आता तुम्ही पंचपक्वान्न जरी दिलं ना तरी सुद्धा हमारे गले से नहीं उतरेगा. लेकिन ते बोलतात ना काही गोष्टी पोटात ठेवता येत नाहीत म्हणून कबूल करतो की जीवा भैया झूठा नाही है. कधीच झूठा नव्हता. वो तो भला आदमी था." ते हळदी कुंकवाच्या दिवशी सोशल मीडियावरती आंघोळीचा जो व्हिडिओ पोस्ट झाला होता ना तो जीवा भैया नाही की वो हम किए थे शराब के नशे में. असं तो मित्रांनो आता रडत रडत नंदिनीला सगळं काही सांगू लागतो आणि आता सगळं काही तो नंदिनीसमोर कबूल करू लागतो. तर ते ऐकल्यानंतर तर नंदिनीला धक्काच बसतो आणि आता नंदिनीला तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस जीवा एकांताने सांगत असतो की मी तो व्हिडिओ नाही पोस्ट केला नंदिनी. तर तेव्हा नंदिनी त्याच्यावरती ओरडत असते, "खोटं नका बोलू जीवा. अहो बोला, उत्तर द्या, कोणी टाकला होता तो व्हिडिओ?" तर तेव्हा जीवाने खोटं सांगितलेलं असतं की तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि ते आठवल्यानंतर नंदिनी गुड्डूला म्हणू लागते, "अहो पण त्यांनी तर मला सांगितलेलं होतं की तो व्हिडिओ मी टाकलेला आहे म्हणून." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "त्यांनी झूट बोलला होता नंदिनी भाऊजी. माझी नोकरी वाचवण्यासाठी त्यांनी मला इल्जाम स्वतःवरती घेतलेला होता. वो तो सच्चा आदमी है. आणि फक्त हा एकच इल्जाम नाही तर दुसरा इल्जामसुद्धा." तर नंदिनी विचारते, "दुसरा कुठला इल्जाम?" तर तेव्हा गुड्डू सांगतो, "ते तुम्ही फॅनची चिठ्ठी लिहिताना त्यांना बघितलं होतात ना, ती चिठ्ठी खरंच आली होती. हमरे वजह से वो चिठ्ठी पानी में गिर गई थी." आणि ते सगळं सांगत असताना गुड्डूला तो सगळा क्षण आठवत असतो ज्यावेळेस गुड्डू असं ओरडत असतो, "अरे नंदिनी भाऊजी ये देखो चिठ्ठी आया है." आणि असे ते बुके हलवत असताना त्यामधून ती चिठ्ठी खाली पडलेली असते आणि ती बरोबर पाण्यात पडलेली असते. आणि जेव्हा त्याच्यावरती ओरडलेला असतो, "अरे वांग्या हे काय केलंस? अरे नंदिनी ही चिठ्ठी वाचून आणखीन खुश झाली असती, पण आता काय करू मी?" तर तेव्हा गुड्डू त्याला म्हणतो, "अरे जीवा भैया तुम्हाला माहिती आहे की चिठ्ठी भिजली आहे. मला माहिती आहे चिठ्ठी भिजली आहे. नंदिनी भाऊजीला कुठं पता आहे की चिठ्ठी भिजली आहे?" आणि असं ते सगळं काही आठवल्यानंतर आता गुड्डू नंदिनीला म्हणतो, "हमारे बोलने पर ना वो चिठ्ठी जीवा भैया ने तुमच्यासाठी लिहिली होती." आणि आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनी तिथं आलेली असते आणि जीवा चिठ्ठी लिहित असतो. आणि ते बघितल्यानंतर नंदिनी त्याला म्हणत असते, "म्हणजे घरामध्ये जे रोज बुके येत आहेत ते सगळे काही तुम्ही लिहून पाठवताय?" तर तेव्हा जीवा नाही नाही असं म्हणत असतो आणि नाही नाही ते बुके चिठ्ठ्या वगैरे सगळं काही खरं आहे. आणि आता हे बुके चिठ्ठ्या वगैरे पाण्यात असं तो बोलत असताना नंदिनी त्याच्यावरती बास असं जोराने ओरडते आणि आता हे सगळं काही नंदिनीला आठवतं. तर तेव्हा तो गुड्डू पुढे सांगतो,
आणि ज्या गोष्टीसाठी जीवा भैया इथून गेलेले आहेत ना, त्याचे कसूरवारसुद्धा जीवा भैया नाहीत. त्यांनी तुम्हाला शराब नाही पाजली नंदिनी भाऊजी. वो तो शराब जो है ना हम हमारे लिए लाए थे. बाद में पीने के लिए लाए थे. गलती से वो रिक्शे में राहिली होती आणि जिसको आप पाणी समज के पी लिए. आणि आता नंदिनीला तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस नंदिनीने ते पाणी म्हणून ती दारू पिलेली असते. आणि आता गुड्डू म्हणतो, जीवा भैया तर शराबचे सक्त नफरत करते ते. त्यांनी तर मला सांगितलेलं होतं की शराब पिल्यावर ना सकाळी सकाळी बायकोच्या हातचा कडवट काढा प्यायला लागतो म्हणून. आता जीवा भैया चले गए ना तो सगळं काही शांत शांत वाटते नंदिनी भाऊजी. नजीकचाच माणूस गेल्यावर कसा घर खाली खाली होतं ना तसा वाटतो आहे. लेकिन आता तुम्ही खुश आहे, मालिक खुश आहे, मग तो क्या बात आहे ना नंदिनी भाऊजी. आणि भाऊजी हे जीवा भैयाने सजवलेला तोफा आहे आणि हे तुम्हाला पाहिजे तर घ्या नाहीतर कचऱ्यात फेकून द्या, असं म्हणून तो बॉक्स नंदिनीच्या हातात देतो आणि आपले कान पकडतो आणि म्हणतो, नंदिनी भाऊजी आमचे बाबूजी आहेत ना ते आम्हाला नेहमी सांगतो की जाता जाता दिल में कुछ भी रखना नाही. म्हणून मी हे सगळं काही मन मोकळा केला. लेकिन एक बात है, आज जे कोणी ते ब्लॉग नाही बनवणार आणि कोणी खिडकीच्या बाहेर उभा नाही राहणार आणि कोणीसुद्धा सोशल मीडियावरती लिहिणार नाही की नंदिनी ये ना हम चलते हैं, असं तो हात जोडतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं मित्रांनो. आणि आता तो तिथून रडत रडत निघून जातो. तर आता नंदिनीला ते सगळं काही समजल्यानंतर त्या गोष्टीचं खूप वाईट वाटू लागतं आणि ते आता गुड्डूने तिच्या हातामध्ये दिलेल्या त्या वस्तूंच्याकडे बघतच राहते. तर त्यानंतर मित्रांनो आता रात्री विक्रम इकडे तिच्या जीवाच्या खोलीमधून परत बाहेर येत असतो आणि त्याच्या हातामध्ये रिकामं ताट असतं. तर काव्या विक्रमला विचारते, बाबा जीवा जेवला का? तर तेव्हा विक्रम सांगतो, हो जेवला, पण जीवासारखं नाही जेवला. म्हणजे मी मानिनीला सांगून खास त्याच्यासाठी ताट घेऊन गेलो होतो. मला वाटलं होती की चिडेल तो माझ्यावरती, मला म्हणेल की भूक नाही, जावा ताट घेऊन इकडून, असं तो म्हणेल. पण असं काहीच नाही म्हटलं त्यानं. अगं पण तू बघितलंस का हे फसा फसा जेवला आहे तो, असं म्हणून ते रिकामं ताटसुद्धा काव्याला तो दाखवतो आणि म्हणतो, अगं त्याला ठसकासुद्धा लागला. मी त्याला म्हणालो, अरे बाळा सावकाश सावकाश, मी भरवू का तुला? तर मला म्हणाला, नको बाबा, समोरच्यानी भरवायची सवय नको आणि आता कशाची सवय नको. आणि भीती वाटते गं काव्या. काय आहे ना, प्रेम गमावलेला माणूस कुठल्या थराला जाईल ना काहीसुद्धा सांगता येत नाही. तर तेव्हा असं तो बोलत असताना काव्या म्हणते, अहो बाबा तुम्ही हे काय बोलताय? नाही नाही, तुम्ही काहीसुद्धा टेन्शन घेऊ नका. जीवा असं काहीसुद्धा वेडंवाकडं करणार नाही हो. तर तेव्हा विक्रम म्हणतो, काय माहिती, अगं प्रेमात वेडी झालेली माणसं ना डोक्यात शहाणपण घेऊन वावरत नाहीत ना गं. अगं मी त्याला म्हणालो की बाळा मी आजची रात्र झोपू का तुझ्यासोबत इथं? तर मला काय म्हणाला माहिती का? नको नको बाबा, मी माझे डोळे असं ना सत्तार उघडे ठेवून झोपणार आहे. मग तसं बघून तुम्हाला झोप लागेल का? असं तो सांगत असताना मित्रांनो आता विक्रमच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं आणि तो रडूच लागतो. तर काव्या आता त्याला सावरू लागते, म्हणते, बाबा बाबा इकडं बसा तुम्ही, बरं बसा तुम्ही इथं, असं म्हणून त्याला खुर्चीवरती बसवते आणि त्याला पाणीसुद्धा देते. म्हणते, शांत व्हा बाबा शांत व्हा, हे घ्या पाणी प्या. तर तेव्हा विक्रम आता रडत रडत बोलू लागतो. म्हणतो, आता या वयामध्ये तरुण पोराचं असं हे बोलणं ऐकायचं का? सांग बरं तू. असं म्हणून तो थोडंसं पाणी पितो आणि त्यानंतर डोळे पुसू लागतो. तर काव्या म्हणते, शांत व्हा बाबा, असं खचू नका. असं खचून कसं चालेल सांगा बरं मला. जेव्हा कधीच एकटा नाही पडणार बाबा आणि नंदिनीताई तसं होऊच नाही देणार. नंदिनीताई कायम असेल त्याच्यासोबत. आत्ता जराशी गोंधळलेली आहे हो ती. अहो हळूहळू तिचं तिला कळेलच आणि तिला ना आपण जरासा वेळ देऊयात ना. आणि जेव्हा कोणाशी बोलत नाहीये ना, मी बोलू का बाबा त्याच्याशी, असं ती विचारते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, हो ठीक आहे, पण तुझं ऐकेल का गं तो? तर तेव्हा आता काव्या लगेचच त्यानंतर जीवाकडे जाते आणि त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा जीवा तिचं काही न ऐकता तिथून निघूनच चाललेला असतो. तर काव्या त्याला म्हणते, अरे जीवा ऐक ना रे. तर तेव्हा जीवा म्हणतो, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये काव्या, प्लीज जाऊ देत मला. तर तेव्हा काव्या म्हणते, अरे जीवा पण काय झालं हे तरी सांग ना. तर तेव्हा असं का करतोयस तू, असं म्हणून ती त्याच्या मागे मागेच चाललेली असते. तर जीवा परत थांबतो आणि म्हणतो, अगं तुला कळत नाहीये का, मला नंदिनीबद्दल काही एक ऐकायचं नाहीये आणि बोलायचं सुद्धा नाहीये, बाज हरलो आता मी. आणि हे सगळं तो बाजूला असं जातो आणि सांगतो. तर काव्या म्हणते, काय बोललास तू? अरे जीवा देशमुख हरला असं सांगतोस तू मला?
अरे आपण मिळून हे मिशन हाती घेतलं होतं ना, मिशन लग्नासाठी काय झालं त्याचं? तर जीवा म्हणतो, आपण लाख बोलू गं, पण निर्णयाचे धागेदोरे ना समोरच्यांच्याच हातात आहेत. आपण बस त्यांच्या हातातलं ना कठपुतळे आहोत. आपण नाचायचं, फक्त ते नाचवतील ना तसंच नाचायचं आपण. अगं बास, मी ना खूप खूप झालं आणि 21 दिवस नाचलोय मी. अजून किती नाचू? सगळे प्रयत्न करून झालेत माझे. थकलोय मी आता, हारलोय मी आता, पुरता हारलेलो आहे. तर काव्या म्हणते, जीवा देशमुख हारलाय? असं सांगतोयस तू मला? जो माणूस आत्तापर्यंत जगाला सांगायचा की मी हारूच शकत नाही, माझ्याच्याने सगळं काही शक्य आहे, तो मुलगा हारलाय असं म्हणायचंय तुला? अरे एक साधी गोष्ट आठव जीवा, साधी गोष्ट. रम्या मला म्हणाली होती, तिचं आणि पार्थचं लग्न होणार म्हणजे होणार, असं आपल्या गुरुजींचं भाकीत केलेलं होतं त्यांनी. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकलेली होती. मला काय करायचं काहीसुद्धा कळत नव्हतं. असं काहीतरी करायचं होतं ज्याने माझं मन शांत होईल. सगळ्यांची दारं ठोठावली होती मी तेव्हा. नंदिनी ताईशी सुद्धा बोलायचा प्रयत्न केला, पण नाही जमलं मला. पार्थशी बोलायचा प्रयत्न केला, नाही जमलं मला. न राहून ना तुला फोन केला होता मी तेव्हा जीवा. तेव्हा काय सांगितलं होतंस तू मला? असं ती विचारत असे तर तेव्हा जीवा तिच्याकडे एक नजर टाकतो आणि म्हणतो, आठवत नाही मला. आणि तो तिथून निघून बाजूलाच जातो. तर काव्या आता परत त्याच्याजवळ जाते आणि त्याला विचारते, खरंच नाही आठवत का? पण मला आठवते ना, तू ना मला जॅपनीज मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवली होतीस, समजावून सांगितलेली होतीस. तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही, ते नको, त्याचा फारसा विचार करू नकोस, तसं काही नसतं गं. तर काव्या म्हणते, अरे वा, हे बरं आहे तुझं, वा रे वा. स्वतःच मला योशोकू होप्स दिलेस आणि स्वतःच आता योशोकूला होपलेस म्हणतोयस. जीवा, अरे असं काय करतोयस तू? अरे तू धीर दिलास ना म्हणून तर मी होपफुल झाले ना, असं ती त्याच्या हाताला हात लावून सांगत असते. आणि नेमका आता तिकडून मित्रांनो पार्थ तिथं येऊन उभा राहिलेला असतो. म्हणजे तो कुठेतरी चाललेला असतो आणि तेव्हा त्या दोघांना बघून तो तिथेच थांबतो. तर काव्या आता जीवाला पुढं म्हणू लागते, हे बघ, तुम्हाला सांगितलं होतंस की पार्थ तुझाच आहे आणि त्या दिवसापासून युनिव्हर्सने तशाच सिच्युएशन क्रिएट करायला सुरुवातसुद्धा केली. हे बघ जीवा, जेव्हा माझा बोका हरवलेला होता ना, तेव्हा मी खूप रडत होते. खूप वाईट वाटत होतं मला. तेव्हा पार्थने मला प्रेमाने जवळ घेतलं होतं आणि आता पार्थ ते सगळं काही बघत असतो मित्रांनो आणि त्याला आश्चर्याचे धक्केच बसत असतात. तर काव्या पुढं सांगते, त्यांनीच ना मला घट्ट मिठी मारली होती. ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स होती. त्या दिवशी पत्रकारांनी इतके घाणेरडे प्रश्न विचारले होते मला. तर तेव्हा पार्थनेच पत्रकारांना धमकी दिली. सरळ प्रश्न विचारा, ती बायको आहे माझी. अरे हेच तर ते मॅजिक आहे ना जीवा. अरे हे सगळं काही तू मला सांगितलेलं त्या फंडामुळेच झालं होतं. अरे जीवा, आपल्याला जे काही उत्कटपणे हवं आहे ना, ते आपल्याकडे आहेच असं समजणं म्हणजेच योशोकू, बरोबर आहे ना? ही गोष्ट माझ्याकडे असली की मी खुश होईन. पेक्षा ना मी आता खुश आहे, कारण ही गोष्ट माझ्याकडे ऑलरेडी आहेच, असा विचार करणं म्हणजेच योशोकू ना? हो, बरोबर आहे का नाही? असं ती म्हणत असते. तर तेव्हा पार्थ तिथेच धक्क्याने असं काही बघत उभा असतो की त्याला काही सगळं काही ते आश्चर्यच वाटत असतं. तर काव्या तर पुढं त्याला म्हणते, जीवा, असं म्हणून ती त्याचा हातच आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, यू नो व्हॉट, हा कोण नशिबाचे तारेवारे झुकायला भाग पाडतो, आपल्या हातावरच्या रेषांना वळवायला भाग पाडतो, अशक्य लव्ह स्टोरीज शक्य करायला भाग पडतो. खरं सिरियसली जीवा. असं ती सर्व काही बोलत असताना आता जीवा बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, तुला काय वाटतं, मी प्रयत्न केले नाहीत का? सगळं काही केलं मी. मागच्या 21 दिवसात सगळं काही करून झालंय माझं. आणि तुला माहिती आहे ना, मला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. प्रॉन्स खाल्ले तर माझा जीवही जाऊ शकतो. तर तेव्हा काव्य हो असं म्हणते. तर तेव्हा जीवा पुढे म्हणतो, पण नंदिनीला माझं तिच्यावरचं प्रेम तिला कळावं ना, म्हणून ते सुद्धा खाल्ले मी. तरीसुद्धा तिचा विश्वास नाही माझ्यावर. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर काव्याला सुद्धा धक्का बसतो आणि इकडे पार्थ ऐकत असतो तर त्यालासुद्धा धक्का बसतो. तर पुढे जेव्हा म्हणतो, एवढं सगळं काही करून मी आज जेव्हा निघालो ना, तर साधं तिने अडवलंसुद्धा नाही गं, तिने मला अडवलंसुद्धा नाही तिने मला. काय करायचं अजून? आपण ज्याच्या मागे धावतोय ना, ते खरंच आपल्याला मिळणार आहे की कस्तुरीच्या शोधात वेड्यासारखं भटकणाऱ्या हरणासारखं मरून पडणार आहोत आपण? असं म्हणून तो जोरजोराने ठसाठसा रडू लागतो मित्रांनो. तर तेव्हा काव्या त्याला सावरू लागते आणि म्हणते, अरे जेव्हा तू शांत हो ना, प्लीज शांत हो, इकडे बघ, इकडे बघ, असं म्हणून त्याला शांत करते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणते, असं रडू नकोस वेड्यासारखा आणि तू इथे बस खाली.
वेड्यासारखा वागू नकोस असं त्याला थोडंसं ओरडते आणि बसायला लावते आणि त्यानंतर त्याला पाणी देते आणि म्हणते, "हे घे पाणी पी बरं." तर तेव्हा जीवा थोडंसं पाणी पितो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "असा रडतो का जीवा देशमुख? आणि आम्ही तर नाही बघितलं बाबा त्याला असं रडताना कधीच." "नाही रे, हो शांत हो जीवा." असं म्हणून ती त्याला सारखं हात लावत असते आणि पार्थ ते सगळं काही तसंच बघत उभा राहतो. तर काव्या पुढे त्याला म्हणते, "तुला मी आपल्या आयुष्याचा फंडा सांगू का? आपल्या आयुष्याचं ना ब्रीदवाक्य सांगते तुला, ऐकशील का? जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच. हे बघ असं समज जीवा, की आपल्या आयुष्यामध्ये एक लांबलचक बुधवार आहे आणि तेव्हा आपले पार्टनर्स आपल्याला स्वीकारतील आणि तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये छान असा मोठा वीकेंड येणार आहे, जो आपण सगळेच एन्जॉय करणार आहोत. विश्वास ठेव जीवा." आणि अशातच ना काव्या जीवाला जे काही सांगत असते, तर तेव्हा आता पार्थला सुद्धा भरून येतं आणि त्याला सुद्धा त्या गोष्टीचं खूप छान वाटत असतं. तर काव्या पुढं म्हणते, "विश्वास ठेव जीवा, कारण विश्वास ठेवायला ना आपल्याला आपल्याला पार्टनर्सनेच आपल्याला शिकवलेलं आहे. हो ना, बरोबर आहे ना?" आणि तेव्हा ते ऐकल्यानंतर पार्थला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनीने पार्थला फ्रेंडशिप बँड बांधलेला असतो आणि हे दोघेसुद्धा फ्रेंड्स झालेले असतात. आणि अगदीच तेच नातं आता पार्थला या दोघांच्यामध्ये दिसत असतं मित्रांनो. म्हणजे काव्याच्यामध्ये आणि जीवाच्यामध्ये दिसत असतं आणि त्याला आता त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात मित्रांनो. आणि तो लगेचच त्या त्रासामध्ये धावत बाहेर जातो आणि त्याच्या कारमध्येच बसतो आणि त्याला ते सारखं आठवत असतं, की काव्याने जीवाचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि त्यानंतर त्याला ती शांत करायसाठी ती सारखं त्याला टच करत असते आणि ते सगळे काही स्पर्श असतात ते सगळे पार्थला आठवत असतात. आणि आता त्या रागारागातच तो आता कार चालू करतो आणि तिथून एकदम भरधाव वेगाने निघून जातो. तर इकडे मित्रांनो आता नंदिनी बाल्कनीमधून कपडे वाळत म्हणजे तिने टाकलेले असते, ते कपडे आता तिची ती ओढणी तिथून घेत असते, ती खाली पडते आणि तेव्हा नंदिनीला समोर तो क्षण दिसतोच लगेच, ज्यावेळेस अशीच तिची ओढणी जीवाच्या अंगावरती पडलेली असते आणि त्याने ती ओढणी आपल्याला घट्ट कवटाळून घेतलेली असते आणि तेव्हा तो त्या ओढणीला धरूनच डान्स करत असतो. ते सगळं काही तिला समोर तिथेच दिसू लागतं आणि तेव्हा नंदिनी आता त्यानंतर आतमध्ये येते आणि ती आरशासमोर बघते, तर तेव्हा आरशामध्ये तिला मागून जीवा दिसू लागतो आणि तो क्षण आठवतो, ज्यावेळेस जीवा तसाच बाल्कनीमधून चढून वरती आलेला असतो आणि नंदिनी आता एकदम मागे वळून बघते, तर तिथे कोणीच नसतं आणि आता नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं मित्रांनो आणि ती आता तिथून खाली येते आणि तिची ती ओढणी पडलेली असते, ती ओढणी उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या डोळ्यासमोर परत जीवा येऊ लागतो, जो ओढणीला हातामध्ये घेऊन छान असा डान्स करत असतो आणि आता नंदिनी ती ओढणी आपल्याजवळ कवटाळून जोराने रडू लागते आणि ती त्यानंतर आतमध्ये चाललेली असते मित्रांनो. इतक्यातच समोरून कार येते आणि त्या कारच्या प्रकाशाने नंदिनी खूपच खुश होते. म्हणते, "जीवा आले, खरंच जीवा आले." असं म्हणून ती आता कारच्या दिशेने धावत जाते आणि तेव्हा कारची लाईट बंद होते आणि मित्रांनो पार्थ तिथे आलेला असतो आणि तो कारमधून खाली उतरतो आणि नंदिनीकडे येऊ लागतो आणि नंदिनीसमोर येऊन तिला म्हणतो, "हाय नंदिनी, कसे आहात? आणि डोंट वरी, मी ना आज जीवाचा भाऊ म्हणून नाही आलेलो, आज ना नंदिनीचा मित्र पार्थ म्हणून आलेलो आहे. तुम्हाला आठवते का नंदिनी, लग्न झाल्यानंतर मी काव्याला आणि तुम्ही जीवाला जिंकायचा प्रयत्न करत होतो. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. ते दोघांना हवा तसा रिस्पॉन्स देत नव्हते. तुम्ही बावरलेला होता, मी गोंधळलेलो होतो. मग स्वतःला शोधत आपण त्या खोलीच्या बाहेर यायचो. शांत रात्र कॉफी घेऊन आपण एकमेकांच्या समोर बसायचो, PM फ्रेंड्स म्हणून. आठवतंय का तुम्हाला?" तर तेव्हा नंदिनी ते सगळं काही आठवत असतं. तर तेव्हा पार्थ पुढे म्हणतो, "खरंच सांगू का नंदिनी, तुमच्याशी बोलताना माझ्या मनात कधीसुद्धा उलटे-सुलटे विचार आले नाहीत. कधीच नाही आले. पण मनात कुठेतरी भीती असायची, की काव्याने मला किंवा जीवाने तुम्हाला असं बघितलं आणि गैरसमज करून घेतला तर? हा म्हणजे आपल्यालाही भूतकाळ होताच ना, राजरोज सगळ्यांना माहिती असलेला. आपल्यालाही भूतकाळाचं बॅगेज होतंच ना. पण आपण समजूतदार असल्यामुळे पुढे निघून गेलो. आपण एकमेकांच्या समोर बसतो. आपण एकमेकांच्या बरोबर सगळं काही शेअर करतो. एकमेकांना धीर देतो. हे काव्या आणि जीवाला माहिती होतं, पण त्यांनी कधीसुद्धा चुकीचा अर्थ नाही काढला." तर नंदिनी आता हो असं पार्थला म्हणते आणि म्हणते, "सगळं काही खरं आहे. हे पण सगळं काही तुम्हाला आता का आठवते?" तर तेव्हा पार्थ सांगतो, "कारण मी ना आता काव्या आणि जीवाला एका घरात एकमेकांच्या समोर बघितलं. ते जे काही बोलत होते ना ते ऐकलं. काव्याने जीवाला थोपटलं ते सुद्धा बघितलं. गेले कित्येक दिवस या क्षणाची मला भीती वाटत होती,
तेच करायची माझ्यामध्ये हिंमत नव्हती. सतत असं वाटायचं की जेव्हा काव्या आणि जेव्हा एका घरात ना एकमेकांच्या समोर येतील, तेव्हा त्यांच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेल, ती म्हणजे 16 डिसेंबरचा तो फोटो. कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं ना नंदिनी आपल्यासाठी. आणि असं तो सर्व काही मित्रांनो आता नंदिनीला समोर सांगत असतो आणि त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या त्या बोक्याला ना आपल्या जवळ पकडते आणि त्याला म्हणते, "अरे बापरे! तुला मॉर्निंग किस पाहिजे?" असं म्हणून ती त्याला किस देत असते. तर तेव्हा तो बोका तर मागे-मागेच जाऊ लागतो. तर तेव्हा काव्या त्याच्या मागे-मागे रांगत-रांगत जात असते आणि तशीच पुढे जात असताना ती पार्थला म्हणजे त्याच्या डोक्यालाच धडकते आणि तो बोका तर पार्थच मागे खेचत असतो आणि ज्यावेळेस काव्या समोर बघते तर ती पार्थवरची चिडतेच. तर इकडे आता मित्रांनो मोहित्यांच्या घरी नंदिनी सारखी खिडकी उघडून बघत असते. तर तेव्हा शारदा तिथं येते रागारागात आणि तिला म्हणते, "आता कशासाठी खिडकी उघडतेस? वाऱ्याने आपली दिशा बदललेली आहे. बाहेर सगळं काही आता रखरखाटच आहे." असं ती बोलत असताना नंदिनीला तर त्या गोष्टीचं आता वाईट वाटत असतं. आणि इकडे मित्रांनो आता नेमकं पार्थ जीवासाठी बॉइल्ड एग्स घेऊन येतो आणि तो त्याच्यासमोर धरतो. तर ते बॉइल्ड एग्स बघून पार्थला समोर बघून जीवाला तर त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.